माँ खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी। फाइनली रूम मिल चुका है हम लोगों को। आपल्याला रूम भेटलेला आहे। ये लोग चेन की नींद ले रहे देखो। नमस्कार मंडळी, कशी आहात? बरे आहात ना? हसताय ना? हसायलाच पाहिजे। तर चला आज मग आपण चाललोय शिर्डीला। अचानक भयानक प्लॅन झाला मम्मीचा आणि माझा, तर आता आपण निघतोय। तर चला, मम्मी गेली आहे थोडं बाहेर, लगेच येईल, आली की तिला पण दाखवतो तुम्हाला। तर आता फटाफट काही विलंब न करता निघूया आणि पोहोचूया स्टँड वरती। चला मग शिर्डीला पोहोचूया। चला मग फटाफट निघूया आपण इकडून। फायनली वी आर सो एक्साइटेड। बाबांचा बोलावा आलेला आहे फायनली। आम्हाला पण माहिती नव्हतं की आम्ही जाऊ की नाही, पण यावर्षी ते सक्सेसफुल झालेलं आहे। तर आता आम्ही जात आहोत। तिथून जाऊ आम्ही खालती, मग पोहोचू स्टेशनला, मग तिथून जाणार दादरला, मग तिथून बसून मग डायरेक्ट बाबांकडे शिर्डीला। फायनली मित्रांनो आता निघालो आम्ही अंधेरीमधनं, जातो आता दादरला पोहोचू। आम्ही जातोय शिर्डीला, आम्ही जातोय शिर्डीला। चला मग पोहोचूया दादरला। दादरवरनं ट्रेन पकडून साईनगर डायरेक्ट शिर्डीला। फायनली मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय दादरला। अर्धे जण आम्ही आलोय पुढे, तर बाकीचे यायचे बाकी आहे, ते येतात पाठवून। लोक जसे आले आम्ही संगती निघू। लाईट आलेली आहे तसे बघू शकता तुम्ही। आता आम्ही सगळेजण बसलेलो आहोत। आम्ही हे सगळे पंटर लोक आहे, हे आमचे सगळे पंटर लोक आहे। चला मग आता लवकरच एक 20 मिनिटामध्ये ट्रेन निघेल आय थिंक सो, बघूया। गणपती बाप्पा मोरया, ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साई बाबा की फायनली मित्रांनो गाडी आपली निघालेली आहे। हा निघालेला आहे नाश्ता आमचा, खाण्यापिण्याचं सामान निघालेलं आहे। आता आम्ही थोडं खाऊन घेतो, मग भेटतो तुम्हाला। फायनली मित्रांनो वाजले रात्रीचे 12। आता आम्ही कसारावरून निघालो, सकाळी कदाचित 4 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू शिर्डीला आणि तिथे भेटू तुम्हाला सकाळी सकाळी, ठीक आहे? फायनली मित्रांनो पोचलोय आम्ही। पोचणार होतो आम्ही 3 वाजता, बट थोडं लेट ट्रेन झाल्यामुळे 3:30 वाजले आम्हाला यायला। आणि फायनली आम्ही पोचलोय साईनगर शिर्डी स्टेशनला। आता इथून कसं जायचं आहे ते आम्ही बघू आणि तुम्हाला कळवू लवकरच। तर चला। मित्रांनो
वाजले आताशी 5. आम्ही 4 वाजल्यापासून फिरतोय. आम्हाला एक रूम भेटत नाहीये. आता फायनली जाऊन एक रूम भेटलाय. तो भेटलाय खूप नशिबाने. आता पोचूया फटाफटा रूमवरती. चला फायनली रूम मिल चुका है हम लोगों को. आपल्याला रूम भेटलेला आहे. ये लोग चेन की नींद ले रहे देखो. फायनली हमको रूम मिल गया है. भेटला आम्हाला रूम. तर आता आम्ही पोचलो. विश्राम करतो. आंघोळ करून मग दर्शनाला जाणार. फ्रेश होऊन लवकरच नाही गेलो. ते मित्रांनो आम्ही सगळे रेडी बिडी होऊन आलो आहोत. आता जाऊ दर्शनाला बाबांच्या. सगळे रेडी झाले. काय झालं? त्याला बॉल हवा. चला मग फटाफट जाऊया. लाईन लावूया. बिकॉज आतमध्ये आपल्याला सगळं मोबाईल ठेवून जावं लागेल. बिकॉज आतमध्ये शूट करायला अलाव नाही आहे. तर सगळं चप्पल आणि मोबाईल ठेवायला लागेल आपल्याला लॉकरमध्ये. तर मग आपण जाऊन ठेवू. ठीक आहे. आणि माझी मावशी आम्ही आलो आहे दर्शनाला. आता थोड्याच वेळात आम्ही दर्शन करत आहे. चला फायनली आपली सगळी मंडळी आलेली आहे. आता आम्ही जात आहोत दर्शनाला. भावाने ना खूप सेम शर्ट घातल्या माझ्यासोबतचा. सेम आम्ही एकदम सेम शर्ट घातल्या. भाव would like to take notes while I take totes of the marijuana smoke. तर भाव दर्शन करून पण आला. आता आम्ही चाललोय दर्शनाला. हा पहिला दर्शन करून आला. तर आता आम्ही जातो सगळेजण. चला फटाफट पोचूया. दर्शन घेऊया बाबांचं आणि बाहेर येऊया. तुम्ही बघू शकता लॉकर सिस्टम आहे. लॉकर सिस्टम. तर इथे आम्ही सगळं जमा करणार. मग आम्ही आतमध्ये जाणार. आमचे दर्शन झालेले आहेत. तर आता आम्ही जात आहोत जेवायला. आम्हाला लागले खूप. आपण जात आहोत आता भोजनालयमध्ये. सगळे निघाले आहेत दर्शन करून. या सगळ्यांनी चला मग पोचूया आणि फटाफट जेवून मग आम्हाला आराम करायला गेस्ट हाऊसला जाऊया आपल्या. शिर्डीला येताना एका गोष्टीची काळजी घ्या. बिकॉज आपल्या व्यक्तीला खूप जपून ठेवा आपल्यासोबतच. बिकॉज कारण जर कुठेही हरवला तर लवकरात लवकर भेटण्याची शक्यता नसते. म्हणून जितकं होईल तितकं जवळच ठेवा त्यांना. ठीक आहे. आता पोचलो आपण साई प्रसादालयामध्ये भोजन करायला. बघू शकता. आपण आता इकडे जाऊन भोजन करणार आहोत. भरपेट प्रसादाचा लाभ घेणार आहोत सगळेजण मिळून. तर चला मग पोचूया आतमध्ये. आणि जास्तीत जास्त इकडे संगती लाभ घेणार. आणि 5,000 जण एका टायमाला बसतात इकडे. भावांनो पोचलो आता आपण प्रसादालयामध्ये. ताडपत्री पण भेटली आहे. तर लगेच आता जेवणाचं वाटप सुरू होईल. कसं जेवण येईल मला मी दाखवत जाईल. आणि पंगत कशी लागते ते आता तुम्हाला पाहायला भेटेल. मित्रांनो ग्लास कसे वाटतात बघितले नाहीत ना तुम्ही कधी पण प्रसादालयामध्ये. तुम्हाला दाखवतो बघा आता. फायनली मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही प्रसाद खाल्लेला आहे. खूपच गोड होता. तुम्ही पण या आणि तुम्ही पण खावा तुमच्या फॅमिलीसोबत.
तुमच्या मित्रांसोबत, ठीक आहे. तर चला मग आता जाऊया आपण आपल्या गेस्ट हाऊसला आणि जाऊन विश्रांती घेऊया. मग तुम्हाला भेटूया संध्याकाळी आरामात 9च्या गाडीला. सो फायनली मित्रांनो, हा बघा प्रसादालय आणि हा इकडचा मार्केट आहे पूर्णपैकी. तर आता आपण निघतोय आपल्या गेस्ट हाऊसकडे. तिकडे पोचूया लवकर आणि घेऊया आपलं विश्रांती. हाऊ मच 150 रुपया देगा. अरे 10 ए हाऊ मच 10 रुपीज. एक नव्हता 5 खाणार आहे ना. काय व्हिडिओ काढू बोल. आमची ट्रेन रद्द झाली आहे. झाली आणि आम्ही हे बघा असं करायचं. ही आमची आई आहे. ही आमची बहीण आहे. इथे बघा. हो इथे बघा, इथे बघा. फायनली मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत आमच्या गेस्ट हाऊसला. तर आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत. बस पकडणार आहोत लक्झरी नॉन AC. तर आम्हाला हे सगळे आपली मित्रमंडळी पॅकिंग करताना लवकरात लवकर निघू आणि फटाफट पोचू मुंबईला. आता चालली आमची पॅकिंग झाली की आम्ही मग निघू. तर मित्रांनो, फायनली आम्हाला बस भेटली आहे. किती नाकीना झाला आमचा बस शोधता शोधता. ॲक्च्युली आम्हाला विचार करत होतो आम्ही लवकरात लवकर आणि स्वस्तामध्ये आम्हाला बस भेटेल, पण नाही भेटली. आम्ही विचार करत होतो की 500च्या आतमध्ये भेटेल, पण 500च्या अपच आहे 600 रुपये. आणि ऑड टाईमला आलो आम्ही, म्हणजे सॅटर्डे संडे तर खूप फुल गर्दी असते शिर्डीमध्ये. आणि वरतून AC स्लीपर तर खूपच जास्त 1100 रुपये प्राईस होते. पण आम्हाला नॉन AC पाहिजे होतं. नॉन AC 550 500च्या रेटिंगमध्ये चालू आहे आता सध्या तरी. पण तुम्ही बघून या. आणि आमची ट्रेन पण कॅन्सल झाली, त्यासाठी आम्हाला हा पर्याय शोधावा लागला. तर आम्ही हा पर्याय शोधला. फायनली आम्ही सक्सेस झालेलो आहोत. आणि आमची आता बस 10 वाजताची आहे. तर 10 वाजता आम्ही निघू. आणि फायनली भेटलं आहे आम्हाला साईबाबा मंदिर परिसरच्या इकडे, समाधी मंदिर परिसरच्या इकडे. त्याच्या समोरच आहे. तिथे भेटली आहे फायनली बस. तर ती आता आम्हाला खंडोबा मंदिराच्या इकडे जायचं आहे. तिकडे बस पकडायची आहे आणि मग तिथून आम्ही डायरेक्ट मुंबईला. ते आपली बस बुक. आता आलो आपण जेवायला. तर काहीतरी पेट पूजा करूया. भूक लागली आहे खूप आम्हाला. तर आम्ही आता चायनीज खायला आलो आहे. चायनीज खाऊया जरा आणि मग तुम्हाला भेटूया परत. मित्रांनो, आमचं झालं आहे जेवण. तर आपली मंडळी जेवत आहे अजून, त्यांचं पण झालं. तर आपण जाऊ बस स्टॉपला आणि आपली बस आहे 10 वाजताची. ती पकडून मग आपण निघून जाऊ आपल्या घरी मुंबईला. जेवण झालेलं आहे आणि आमची सगळी मंडळी निघालेली आहे. आम्ही आता बसचं वेट करत आहोत. जशी बस येईल तुम्हाला दाखवली जाईल आणि आम्ही त्याच्यात बसून आम्ही निघणार आहोत मुंबईला. आणि हे आहे मंदिर, खंडोबाचं मंदिर. त्या खंडोबाच्या मंदिराच्या बाहेरच आम्ही उभे आहोत. तिकडेच आमची बस येणार आहे आणि तिकडूनच आम्ही निघणार आहोत मुंबईला. तर मंडळी आपण बसलो आता
बसमध्ये. तर आता आपण निघणार आहोत थोड्याच वेळात. माझ्या मोबाईलची बॅटरी पण एवढी नाही आहे, तर आपण घरी जाऊनच हा ब्लॉग एंड करू. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. पोचलो अंधेरीला सुखरूपपणे एकदम. आता आम्ही आपल्या आपल्या घरी जात आहोत आणि तुम्ही तुमच्या घरी जावा आणि झोपा, आराम करा. सगळ्यांना साईराम. साईराम साईराम. फायनली मित्रांनो आम्ही पोचलेलो आपल्या बिल्डिंगच्या खाली. आता वरती जात आहोत. तर मजेची गोष्ट एक आहे की आम्ही आता वाजलेत 5 वाजायला आलेत. आम्ही 2 तास अडीच तास अगोदर एका हॉटेल हायवे फेमस या हॉटेलवर थांबलो होतो. आम्ही फक्त खायला गेलेलो, नाश्ता काय असेल की नाही चांगला काही. तर आम्ही जाऊन बघितलं, तिकडे होता मेंदू वडा. आणि कितीला माहिती आहे का? 80 रुपयाला. एवढा महाग मेंदू वडा. ते पण 2 होते, बट एवढे लहान होते की बाबा की खाऊ की नको खाऊ असं झालेलं. बट त्यानंतर विचार केला की मी आपल्या अंधेरीच्या इकडेच एक विशाल करून दुकान आहे, तिकडे त्या अण्णाने पण 80 रुपयालाच की 60 रुपयाला 70 रुपयाला तेच वडे 2 दिले असते, पण मोठे दिले असते आणि गरम दिले असते. पण या अण्णाने आम्हाला 2 वडे लहान दिले आणि थंड दिले. तर ते खाण्यात मजा नाही आली. बट होतं, ठीक होतं, चांगलं होतं, वर्थीट होतं. आम्ही खाल्लं पण मी म्हटलं बड़ी दुविधा थी, दोस्त को संभालते कि दोस्त की माँ की आंसू पोंछते. फिर हमने सोचा हटाओ यार, मटर पनीर पे कॉन्संट्रेट करो. ब्लॉगला एंड पर्यंत बघा, कसा वाटला नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये मला कळवा. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय, सी यू.